आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। 27 फेब्रुवारी रोजी बार्शी तालुक्यातील बाबुळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये इयत्ता 10वीच्या वर्गाला निरोप आणि मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम पार पडला। विवा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी सिल्वर जुबली प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ बाबुळगावच्या अध्यक्षा विमल शिंदे ह्या होत्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदिनी शिंदे आणि ऋतुजा शिंदे या 10वीच्या विद्यार्थ्यांनी केले। प्रास्ताविक अथर्व कांदे यांनी केले। विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला अशी शाळा असे शिक्षक मिळाले। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी शाळेचे आभार मानलेत। यावेळी अनेक विद्यार्थी भावुक झाले तर काहींनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली। प्रशांत कोल्हे यांनी ग्रामीण भागातील काही उत्कृष्ट शाळांपैकी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय ही शाळा आहे। येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्था विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करते। आता संस्थेचे अध्यक्ष कैलासवासी LL शिंदे सर असायला हवे होते। असं सर्व शिक्षकांनी एकजुटीनं काम केलं तरच भविष्य काळात शाळा टिकतील। या शाळेचे सर्व उपक्रम जसे की सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद बाजार, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धेतील यश या सर्व बाबी उल्लेखनीय आहेत असे गौरवोद्गार बोलताना व्यक्त केले। आभार अमर शिंदे यांनी मानले। काळजी करू नका, मला जाण आहे की तुम्ही खूप वेळ झाला या ठिकाणी मनात बसलेले आहात। त्याचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, समतेचे पायी शाहू फुले आंबेडकर, आज राजभाषा दिन आहे, त्यानिमित्त विवा शिरवाडकर आणि त्यांनी भगीरथ प्रयत्न करून शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारी आणली असे कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामा, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष LL शिंदे सर, या सर्वांच्या प्रती मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। इयत्ता 10वीचा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या आई समान या संस्थेचे अध्यक्ष विमलताई शिंदे, माझे मित्र सहकारी, माझं प्रेरणास्थान कोल्हे सर, सर्व शिक्षक, माझं कुटुंब, मी स्वार्थी, मी मोठा नाही। मोठा कोण आहे? दुसऱ्याला देतो, दुसऱ्याला उपजीविका देतो, तो मोठा आहे। त्यामुळे उद्योग व्यवसाय होता। मुलींना कसं सांगायचं, उत्तम टेलर व्हायचं आहे ते तुम्हाला कुठेही ग्रामीण भागात रोज शिवायसाठी मिळत नाही, बरोबर आहे? तुम्हाला केक बनवता आले पाहिजे। आज वाढदिवस, गल्ली मुळात वाढदिवस आहे, 30 वर्षाचा वाढदिवस आहे, केक कापायचा आपल्याला, उत्तम केक बनवता येतो, घरी केक बनवता येतो, घरी बसून व्यवसाय करता येतात। त्यामुळे आपल्याला दृष्टी असली पाहिजे, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं राहता आलं पाहिजे आणि परीक्षेला जात असताना आपल्याला सगळा जो काही अभ्यास भविष्याने आजपर्यंत शिकवला, या शाळेमध्ये तुम्ही घडला, त्या शाळेच्या अनंत आठवणी। मला तर वैष्णवचं भाषण ऐकताना वाटत होतं पुन्हा कांदे सरकडे यावं आणि 5वीला ऍडमिशन घ्यायचं। एवढा धिगाणा, एवढ्या मजा हे दिवस पुन्हा खरंच येत नाही। तुमचं उर्वरित आयुष्य सगळ्यांचं अत्यंत सुखाचं, समाधानाचं जाईल अशी माझी शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना। आणि गुरुजनांना मला सांगायचंय की शाळा टिकायच्या असतील तर आपली एकजूट, आपला एक विचार हा अत्यंत गरजेचा आहे। आपल्या हाताची पाची बोट सारखी नसतात। त्यामुळे ज्या शाळेमध्ये आपल्याला संस्थेने सेवा उपलब्ध करून दिली त्या संस्थेच्या मागे उभं राहणे ही आज काळाची गरज आहे। एकट्या कांदे सरांची नोकरी इथे असणार नाही, आपल्या प्रत्येकाची नोकरी असणार आहे। त्यामुळे खारीचा वाटा जिथं कुठे द्यायचा असेल तिथं तो दिला पाहिजे। हे सगळं छान चित्र पाहिल्यानंतर माझी भावना झाली की मला या शाळेला काहीतरी द्यायचंय। मी सेवानिवृत्तीच्या वेळेला तुमच्या शाळेला एक 10,000 रुपयाची देणगी आज या ठिकाणी घोषित करतो की तुमच्या शाळेच्या कामकाजामध्ये माझा एक खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी असेल। एक चांगले स्वप्न तुम्ही सगळे घेतात। या शाळेच्या रस्त्यावरून जाताना शाळेत आत येऊन विद्यार्थ्यांशी भेटायला लाजू नका। शाळेचा निरोप घेतला म्हणजे शाळा संपली नाही, ही माझी शाळा आहे, हे माझं दुसरं घर आहे, हे माझे दुसरे आई वडील आहेत। या भावनेतून तुम्ही शाळेकडे पाहा, निश्चितपणे या शिक्षकांना तो आनंद वाटेल। आपण सगळ्यांनी ही छान शाळा, अत्यंत अशी देखणी शाळा वास्तू केलेली आहे, तो तिचा प्रवास, तिची वाटचाल अशीच हो अशी भगवंताला मी प्रार्थना करतो। आणि कांदे सरांना बरेच वर्ष आमचं चालू होतं शाळेकडे सरांच्या यायचं, सर परवा मला वाटलं की सर कार्यक्रमाला यावं, मलाही इच्छा झाली, मला आज नक्की येतो।
मला या ठिकाणी आपण बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल सगळ्या संस्थेचे, शाळेचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रॉयल मीडिया न्यूज साठी मंगेश सोनवणे, बार्शी, सोलापूर. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.